बेळगाववरून सुद्धा हजारो मराठा आझाद मैदानामध्ये आता दाखल झालेत। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा आता एकवटलेले आहेत। जरांगेंच्या समर्थनार्थ बेळगावमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला आणि बेळगाव प्रश्नी सुद्धा जरांगेंकडून मदत आता ते मागणार असल्याचं कळतंय। ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आझाद मैदानामध्ये लाखो मराठा दाखल झालेत। बेळगावमधल्या सकल मराठा आणि मराठा क्रांती सीमा भाग मोर्चा संघटनेच्या माध्यमातून बेळगावमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हा मूक मोर्चा होता। हजारो मराठा आंदोलक बेळगावमधून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आता आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर बेळगावचा जो वाद सध्या सुरू आहे सीमा प्रश्नावरचा आणि त्याबाबत सुद्धा जरांगे पाटील यांच्याकडून मदत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले। या आंदोलकांबरोबर बातचीत केली आहे, त्यांचं मत जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आणि चौथा दिवसाला एक वेगळं महत्त्व आहे, कारण की आज मनोज जरांगे पाटील ही पाणीही त्याग करणार आहेत। खरं पाहिलं तर सकाळपासून मनोज जरांगे पाटलांचे समर्थक इथे पोहोचलेले आहेत, मराठा समाज कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं नेहमीच सकाळपासून इथे घोषणाबाजी सुरू असते। मनोज जरांगे पाटील उठण्याची ते वाट पाहत असतात, ते विश्रांती करत आहेत आणि लांबून ही लोक आलेली असतात, त्यांचे समर्थक वाढत चाललेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातनं मराठा समाज एकवटलेला आहे आझाद मैदानामध्ये। आता आपण पाहिलेलं तर बेळगावमधनं थेट ही लोक आलेली आहेत। मनोज जरांगे दादा पाटील हे गेली 2-3 वर्ष ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळू दे यासाठी आंदोलन करतायत। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही मनोज जरांगे दादा पाटलांना बेळगाव ह्या ठिकाणी देखील आम्ही त्यांची सभा ठेवली होती, त्यांनी मार्गदर्शन केलं होतं। त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की जसं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण लढताय त्याच पद्धतीनं आम्हाला आमच्या मातृभाषेच्या आमच्या राज्यामध्ये घेऊन चला अशी विनंती आम्ही मनोज जरांगे दादा पाटील यांना गेल्या 2 वर्षापूर्वी आपण केलेली होती। सर्वसामान्य समाजाला बरोबर घेऊन जाणारा, 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाणारा एक संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे शिवाय या समाजाला पर्याय नाही। राजा इथं आमचा उपाशी आहे, त्यांनी अन्नपाणी सोडलेलं आहे। आज चौथा दिवस आहे, तो उपाशी असताना पाणीही सोड आहे। हे सरकार गेंड्याचं कातडीचं कर्नाटकचं असू द्या नाही तर महाराष्ट्राचं असू द्या, दादांच्या मागण्यांना पाहिजे तसं सपोर्ट करत नाही। त्याच्यासाठी दादांच्या मागण्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। बेळगावची जी लोक आहेत ती इथे आलेली आहेत आणि त्यांनी पूर्ण सपोर्ट हा मनोज दादा जरांगे पाटील यांना दिलेला आहे। एकंदरीतच त्यांच्याही काय मागण्या आहेत त्याही ते आज त्यांच्यासमोर मांडणार आहेत, त्यामुळे बेळगावची लोकही आता पोचली आहेत असंच आपण बोलू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।